हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट एमपीएससी यूपीएससी चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबेडकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून विद्यार्थी मित्रांनो मी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग म्हणजेच अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन्ही विषय घेतो. विद्यार्थी मित्रांनो, आज 9 नोव्हेंबर आणि आज तुमचा सीसॅटचा पेपर झाला. सीसॅटच्या पेपर मधले जे 30 क्वेश्चन होते ते 30 क्वेश्चनचे उत्तर काय येईल, म्हणजे संभाव्य जरी उत्तर म्हटलं तरी जवळपास त्याच्यात अॅक्युरसी तुम्ही असं पकडा की 98% मोर दॅन अॅक्युरसी असणार आहे. तर त्याचे उत्तर काय राहील हे आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो, आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. तर चला बघूया आपण आजचे उत्तर काय. जसं आता पहिला प्रश्न बघा की खालील विधान ए आणि कारण आर साठी योग्य पर्याय निवडा. विधान दिलेलं आहे, एस्किमो इग्लू मध्ये राहतात कारण बर्फाशिवाय इतर कोणतेही पदार्थ उपलब्ध नाही. आता बघा, एस्किमो इग्लू मध्ये राहतात हे विधान दिलेलं आहे आणि बर्फाशिवाय इतर कोणतेही पदार्थ उपलब्ध नाही, म्हणजे याचा अर्थ काय की इथे आपण असं म्हणू शकतो की ए आणि आर दोनही खरे आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणजे मला याचं उत्तर जे आहे ते पहिलं उत्तर करेक्ट वाटत आहे गाईज. ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. एका पिशवीत 4 पांढरे 3 लाल आणि 6 निळे बॉल आहेत. पिशवीतून यादृच्छिकपणे 3 बॉल काढायचे आहेत, ते सर्व लाल असण्याची शक्यता काय. आता बघा याच्यात टोटल किती आहे, 4 3 7 6 13. ठीक आहे. सो 13 दॅट इज व्हॉट 13C3 3 बॉल काढायचे म्हटलंय, म्हणजेच दिस इज टोटल इव्हेंट्स. ठीक आहे. सो 13C3 आणि पिशवीतून यादृच्छिकपणे 3 बॉल काढायचे आहेत, ते सर्व लाल असण्याची शक्यता काय. आता लाल बॉल किती आहे, 3 आहे, म्हणजे 3C3. 3C3 म्हणजे किती होईल 1 आणि भागीला 13 into 12 into 11 बरोबर आहे, आणि 3 into 2 into 1. सो दिस इज व्हॉट 6 2 जा, म्हणजे याचं जे उत्तर आहे 26 11. ठीक आहे. 66 6 22 आणि 6 22, म्हणजे 1/286 यायला पाहिजे याचं उत्तर. पण इथे हा क्वेश्चन कॅन्सल होण्याचे जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे, कारण याचं ऑप्शन्स जे दिलेलं आहे ते हे यायला पाहिजे आन्सर, पण ते डिफाईन होत नाही गाईस. ठीक आहे. चला सो वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. ठीक आहे. आता इथे म्हटलंय बघा, ऑल पेपर्स आर पेन्स आणि ऑल टेबल्स आर पेन, आणि कन्क्लुजन मध्ये निष्कर्ष दिलेला आहे सम टेबल्स आर पेपर आणि नो टेबल इज पेपर. आता ऍक्च्युली या प्रश्नाचं उत्तर जे आहे, या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे होतं, या प्रश्नाचं उत्तर इधर फर्स्ट ऑर सेकंड फॉलोज हे यायला पाहिजे होतं, 1 किंवा 2. पण आता बघा ते ऑप्शन नसल्यामुळे आपल्याला इथलं ऑप्शन आपल्याला पिक करावं लागेल. म्हणजे आता दिलेले हे दोन्ही कन्क्लुजन काय आहे, फॉल्स आहे, हे प्रिफर्ड आन्सर याचं होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन होता. ठीक आहे. टी हा पी चा भाऊ आहे, आर ही पी ची मुलगी आहे. स्ट्रेट क्वेश्चन होता. याचा आन्सर जरी तुम्ही सॉल्व्ह केलं तर इथे म्हटलंय बी चा काका कोण. द करेक्ट आन्सर इज व्हॉट टी माय डिअर फ्रेंड्स. ठीक आहे. चला, हा तर सरळ संख्या मालिकेचा प्रश्न होता. सरळ जरी तुम्ही डिफरन्स काढला, ठीक आहे, 69 बघा, आता अल्टरनेट मध्ये जरी गेलो 76 76 83, त्याच्यानंतर इथे म्हणजे प्रत्येक वेळेस 7 ऍड होत चालले आहे. ठीक आहे. तर ऍड होत चालले आहे म्हणजे हा 83 90 येईल. ठीक आहे. म्हणजे 90 दुसऱ्या याच्यात कोणताच नाही दिसतोय, म्हणजे हा ऑप्शन. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन गाईस. एव्हरीवन अंडरस्टँड. गटात न बसणारे पद ओळखा. ठीक आहे. तर आता हा थोडासा क्वेश्चन मला ना म्हणजे डाऊट क्वेश्चन वाटतो आहे. ठीक आहे. याचा आन्सर आपल्याला बघावं लागेल काय येईल आहे, कारण त्यांनी कोणत्या सेन्स मध्ये घेतलाय ते बघावं लागेल आहे. ठीक आहे. कारण नायब तहसीलदार, तहसीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्कल मंडला अधिकारी. ठीक आहे. तर हा थोडासा एक म्हणजे आपल्या ऑड जरी असला पण हा गणित बुद्धिमत्ते न बसणारा प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचं लॉजिक बघा. आता हा एकदम स्ट्रेट आहे. 10चा वर्ग आणि 3चा वर्ग, 10चा वर्ग 100, 3चा वर्ग 9, 109 या पद्धतीने लॉजिक गेलेला आहे. म्हणजे 11चा वर्ग 121 आणि हे 36, म्हणजे किती होणार आहे 157. म्हणजे दिस इज द करेक्ट आन्सर गाईस. ठीक आहे. चला, एका गावात पुरुष व स्त्रियांचे प्रमाण 9:8 आहे, या प्रमाणात आहे. पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा 500 ने जास्त आहे. म्हणजे या दोघांचा डिफरन्स किती आहे रे, 1 मीन्स दॅट इज व्हॉट 500. ठीक आहे. तर पुरुष व स्त्रिया यांची एकूण संख्या किती, 17 पार्टची व्हॅल्यू किती राहील. बघा ही लेवल राज्यसेवेत विचारली आहे, म्हणजे किती इझी पेपर होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आर हा भागाकार दर्शवितो, टी हा बेरीज दर्शवितो, डब्ल्यू हा वजाबाकी दर्शवतो आणि बी हा गुणाकार दर्शवितो. तर याचं काय होईल, जर तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह केलं तर याचं 27 हे करेक्ट आन्सर यायला पाहिजे.
ठीक आहे. आई व मुलगी यांच्या वयाचे सध्याचे गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते. तर त्यांचे सध्याचे वय किती? बघा, सध्याचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी 6:1 दिलेला आहे. ठीक आहे. आणि आजचे 7:2 दिलेला आहे. मग तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, 5 वर्षापूर्वी. मग दोघांचा डिफरन्स आपल्याला काय करावा लागेल? सेम करावा लागेल का? नाही, ऑलरेडी सेम आहे. तर हा 6 मधून 1 गेला 5, 7तून 2 गेला 5. डिफरन्स सेम आहे. मग आता बघा इथे डिफरन्स किती येतो? 1. 1चा 5 करायचा आहे म्हणजे 5. तर आपल्याला कोणतं वय विचारलंय? आजचं वय विचारलंय. म्हणजे 7×5 35, 5 दुने 10. मीन्स ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर गाईस. 10 संख्यांची सरासरी 7 आहे. जर प्रत्येक संख्येचा 15 ने गुणले तर त्या संख्येची नवीन संख्याची हे किती? 105. स्ट्रेट क्वेश्चन होता, तोंडी क्वेश्चन होता. ठीक आहे. चला, दोन संख्येचा लसावी हा त्याच्या मसावीच्या 45 पट आहे. जर एक संख्या 125 असून त्यांचा मसावी आणि लसावीची बेरीज 1150 आहे, तर दुसरी संख्या किती? याचंही जर तुम्ही सूत्र लावून सॉल्व्ह केलं तर 225 उत्तर येतं गाईस. ठीक आहे. आता मी इथे तुम्हाला ऍक्च्युअली एक्सप्लेनेशन साठी नाही, फक्त की सांगायसाठी आलेलो आहे. ठीक आहे. एका संख्येचा 2.5% जर 8 असेल तर ती संख्या कोणती? एकदम सिंपल क्वेश्चन. 320 याचं उत्तर येईल. त्यानंतर एका आयताची रुंदी a आणि लांबी b आहे. जर रुंदी 20% कमी केली आणि लांबी 10% वाढविली तर नवीन आयताचे क्षेत्रफळ a b च्या तुलनेत शेकडेवारी किती आहे? आता बघा, तुम्हाला माहिती आहे एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेथ आहे. लेंथ कितीने वाढवली? म्हणजे दोनही कसे आहे? जर पहिले हा 100 असेल, ठीक आहे, लेंथ रुंदी लांबी वाढविली म्हणजे हा 110 होईल. दिस इज लेंथ. ठीक आहे. आणि ब्रेथ काय म्हणताय? रुंदी कितीने कमी केली? 20 ने कमी केली म्हणजे हा 80. म्हणजेच हा 0,0,0,0 जर कापला तर 100 आणि हा किती होतोय? 88. म्हणजेच रेक्टँगल पुढे काय म्हटलंय? ए बी च्या तुलनेत शेकडेवारी किती? तर 88%. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, वाक्याचा अर्थ उत्तम अंमलात आणण्यासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. काहीतरी कमी किंवा तीव्र करणे म्हणजे कमी इंटेन्सिटी. आपण कसं म्हणतो? इंटेन्सिटी वाढवणे, इंटेन्सिटी कमी करणे, तीव्रता वाढवणे, तीव्रता कमी करणे. मीन्स दिस इज द प्रिफर्ड आन्सर. चला, त्यानंतर आता बघा एक पॅसेज दिला होता मधात, म्हणजे हा थोडासा रिझनिंग बेस्ड पॅसेज आहे. जर तुम्ही याला पूर्ण वाचून जर सॉल्व्ह कराल तर 66 आता हा आपण जो घेतो आहे हा कोणता आहे? सेट ए आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सेट ए घेतो आहे. सेट ए मधला प्रश्न आपण इथे डिस्कस करतो आहे. ठीक आहे. तर 66 3 येईल, 67 2 येईल. ठीक आहे. त्यानंतर 68 3 येईल आणि 69चं 3 येईल. त्याच्यानंतर आता बघा, वेन आकृती जर बघितलं, वेन आकृतीमध्ये कोणतंही हे यायला पाहिजे. आता तुम्ही जर प्रॉपर बघितलं तर हा जर आपण मधला युटेन्सिल्स ठेवला म्हणजे भांडी, ठीक आहे, तर त्याच्या आजूबाजूचा हा स्टील आणि पितळ, हे जर असं घेतलं तर या पद्धतीनं हे ऑप्शन करेक्ट येईल. म्हणजे याचं ऑप्शन पहिलं यायला पाहिजे. त्यानंतर आता बघा, खालील संख्या क्रमाने लावून प्रश्नचिन्हाच्या जागेवर संख्या द्या म्हटलेलं आहे. तर आता बघा 48 513 63 क्वेश्चन मार्क, बरोबर. तर आता बघा 48 हे कसं आलं असेल? 7चा वर्ग वजा 1, 48. ठीक आहे. त्याच्यानंतर 8चा वर्ग अधिक काय येईल रे? अधिक 1, 513. मग त्याच पद्धतीने 8चा वर्ग वजा 1, ठीक आहे, म्हणजे 63. आणि पुढे काय येईल? 7 8 म्हणजे 9चा वर्ग 9चा, ठीक आहे, सॉरी 9चा इथे घन पाहिजे होता. एक मिनिट थांबा. ठीक आहे. 7चा वर्ग वजा 1 इज इक्वल टू दॅट इज व्हॉट? 48. करेक्ट आहे. त्याच्यानंतर 8चा घन अधिक 1, 512 513. तर त्याच पद्धतीने आता बघा 63. ठीक आहे. 63 कसा आला असेल? 8चा वर्ग वजा 1 मीन्स दिस इज व्हॉट? 63 गाईस. आणि 9चा घन अधिक 1. ठीक आहे. तर हा किती येईल? 730. तर या पद्धतीने याचं उत्तर यायला पाहिजे. सो 730 इज द करेक्ट आन्सर गाईस. खाली दिलेले शब्द इंग्रजी शब्दकोशानुसार व्यवस्थित क्रमाने लावा. बघा आता इथे जर तुम्ही जर पूर्ण बघितलं तर EPI पर्यंत हे तिघही सेम आहे. पण EPI नंतर पहिला अल्फाबेटिकली कोणता येईल? G हा येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता येईल? हा येईल. त्याच्यानंतर EPIS हा सेम आहे तीनही याच्यात. मग EPISC आहे तर याला प्रिफरन्स येईल. त्याच्यानंतर O आणि T म्हणजेच 4th 3rd 1 2 4th 3rd 1 2 मीन्स ऑप्शन 4. ठीक आहे. त्यानंतर आता बघा हा रिझनिंग मधला क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यांनी दिलेला आहे की सगळं जर हे या पद्धतीने दिलं तर मधात काय येईल? ठीक आहे. विच बुक विल बी इन द मिडल? सो हिंदी याचा आन्सर येईल. तुम्ही जर सॉल्व्ह जरी कराल
त्याच्यानंतर सरळ स्ट्रेट इथे काय दिलेलं आहे यांनी संख्या मालिका दिलेली आहे. किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. 3 4 5 6 7 मग 8 येईल म्हणजे 29 आणि 8 म्हणजे किती 37. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे बघा हा लॉजिक 2 3 4 दिलाय म्हणजे 2चा वर्ग 3चा वर्ग 4चा वर्ग 4 दुने 8 9 दुने 18 16 दुने 32 म्हणजे याचं उत्तर किती येईल 18 येईल. त्यानंतर आता बघा डिसिजन मेकिंगचे जे क्वेश्चन दिलेले आहेत 76चं तिसरं येईल. ठीक आहे. सेट ए मधलं आपण बघतोय. 77चं दुसरं, त्याच्यानंतर 78चं चौथं आणि 79चं तिसरं. ठीक आहे. आणि 80चं चौथं. या पद्धतीनं उत्तर यायला पाहिजे गाईस. तर तुम्ही तुमचे जे उत्तर लावलेले आहे ते या कीनुसार तुम्ही टॅली करून घ्या. ठीक आहे. होप सो तुम्हाला जर काही क्वेश्चनचे मी एक्सप्लेनेशन दिले. आता ऍक्च्युली आपल्याला वेळ कमी आहे. आपल्याला तुमच्यापर्यंत कीज पोहोचवायची होती. कोणत्या तरी सेशनच्या माध्यमातून याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण कधीतरी घेऊन येऊया गाईस. सो होप सो सेशन आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईस.